नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे हर्विश आणि मम्मा. मंडळी, आज ना मी मस्त असं चुलीवरती ना घावण्यांचा प्लॅन करते आहे. ॲक्च्युली ना सकाळची वेळ आहे आणि मस्त मला ना घावणे खायची इच्छा झाली आहे, पण मला ते चुलीवरती करायचे आहेत. कारण मग ना याआधी मी ना एकदा केलेले होते, पण ते एवढं परफेक्ट नव्हते जमले. पण ह्या वेळेला कसं मला सपोर्टला पियुषची मम्मी आहे, वधूची मम्मी आहे, तर त्यामुळे ते जमतील मला असं मला वाटतं. आणि काही जर नाही आलं तर त्या मला मदत पण करतील करण्यासाठी. त्यांनी मला सांगितलं असं नाही असं कर. पीठ खरं तर घावण्याचं जे पीठ असतं ना ते मेन असतं भिजवताना. तांदूळ सिलेक्ट करणं महत्त्वाचं असतं. आणि आता जे घरचे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर ते दळून आणलेले आहेत. आणि म्हटलं चला आज आपण ना घावणे बनवू मस्त. कारण मी असं जस्ट म्हणजे बघत होते तर मला घावणे दिसले, तर मला ते असं म्हणजे खायची इच्छा झाली असं सकाळी सकाळी. आणि छान मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर म्हटलं चला आज घावणे होऊन जाऊ दे. पण ते मी चुलीवरती बनवणार आहे. घावणे मस्त गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत चटणी, असा माझा प्लॅन आहे आजचा. पण पावसामुळे माहिती नाही सक्सेसफुल होतं की नाही, पण माझा प्रयत्न आहे की मी सक्सेसफुल करेल असं. तर चला पटापट करून घेते आणि तुमच्यासोबत पण घावण्याची रेसिपी शेअर करते, आणि तेही चुलीवरती. हां, तर चला मग. तर मंडळी, हे घरचे तांदूळ आहेत आणि घरचे तांदूळ असल्यामुळे मग कसं ते घावणे खूप छान येतील. तर मी हे तांदूळ धुवून स्वच्छ सुकवले आणि नंतर मग गिरणीतून दळून आणलेले आहेत. तर आपण ह्याच पिठाचे आता घावणे बनवणार आहोत. आणि हे बघा, हा कप घेतलेला आहे मी. या कपने मी माप घेणार आहे पहिले. हे बघा, हे जे कप आहे ते 2 कप मी पीठ घेणार आहे. मंडळी, हे जे पीठ आहे 2 कप घेतलं, ते मस्त मी पिठाच्या चाळणीने मस्त चाळून घेतलेलं आहे. आणि बघा पीठ असं सुट्टं किती छान वाटतं तांदळाचं. आणि आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण. आणि पाण्याचा अंदाज किती घ्यायचा आहे ना तो मी बघते आता. पीठ मस्त चाळून घेतलेलं आहे. तांदळाचा पिठाचा कलर किती छान दिसतं ना, म्हणजे असं पूर्ण असं शुभ्र असतं, पांढरं शुभ्र. 2 कप हे आपण पीठ घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून घेतलं पीठ. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आता हे 4 कप म्हणजे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर बघा, हे 4 कप पाणी टाकते मी त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे हाच अंदाज महत्वाचा आहे. हा जर अंदाज आपला चुकला तर आपले घावणे येणार नाही, तुटून जातील. त्यासाठी तर 4 आपण टाकलेले आहेत हे पाणी. तर 2 कप पीठ आणि 4 कप पाणी असं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. चमच्याने कसे ह्या ना गुठुळ्या ज्या आहेत ना त्या फुटणार नाही, त्यासाठी आपल्याला आता हाताचाच वापर करावा लागेल. तर हे बघा, तुम्ही जर हातानेच खेळा सुरुवात. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. तर हे जे पीठ आहे ते छान भिजतंय एक 10-15 मिनिटं, किंवा तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकतात. पण मी तोपर्यंत आता मस्त चूल पेटवून घेतले आणि मग मी घावणे टाकताना तुम्हाला दाखवेल. चला. चूल पेटते मंडळी, हळूहळू पेट घेते ती. खूप दिवसांनी पेटत आहे ना, त्याच्यामुळे ढग काळे झालेले. येत पण होता पाऊस, पण बारीक होता. बारीक होता पाऊस, आणि त्याच्यानंतर पाऊस 5 मिनिटं असा रिमझिम झाला, बंद झाला, परत बंद झाला. तुम्ही पाहू शकता मंडळी, इकडनं बघा पेटते चूल आता. बघा कसं पेटलं आतमध्ये. निदान चूल पेटली का पटकन होतं. मग चूल पेटवपर्यंतच थोडा वेळ लागतो, बाकी जेव्हा दणक्यात चूल पेटते ना तेव्हा मस्त होतं. मंडळी, हा आहे बिडाचा तवा, हे बघा. आणि प्रॉपर बिडाचा आहे हा. याच्यावरतीच आपण घावणे करणार आहोत. हा माझा नाही, पियुषच्या मम्मीचा आहे. पियुषच्या मम्मीने मला दिला आहे, कारण माझ्याकडे बिडाचा तवा नव्हता. माझ्याकडे डोशाचा तवा आहे, पण डोशाच्या तव्यावरती निघणार नाही, म्हणून मी हा त्यांच्याकडनं मागून घेतलेला आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात चूल तर आपली पेटलेली आहे, तवा पण रेडी आहे. दही, लसूण, खोबरं,
त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि मीठ असं वाटून घेतलं. कोथिंबीर वगैरे काहीच ॲड नाही केली, कारण मला तिचा नॅचरल कलर हवा होता, व्हाईट कलर, म्हणून मग मी जास्त कोथिंबीर वगैरे काहीच ॲड नाही केलेली. हे बघा, छान वाटून घेतलेली मी चटणी. आणि हिला आपण फोडणी बाहेरच देणार आहोत. हिला कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला तेल लावायचं तव्याला, म्हणून हा कांदा असा अर्धा कट करून घ्यायचा. हे बघा, तुम्ही हा भाग पण असा वापरू शकता तेल लावण्यासाठी. आजकाल ब्रश निघालेले आहेत, पण ब्रशच्या ऐवजी हे कधीही चांगलं. आता याच्या प्लेटमध्ये तेल घ्यायचं आणि असं लावायचं. तुम्ही हा पण यूज करू शकता, हा पण बेस्ट आहे. हे बघा, हा चूल मस्त दणक्यात पेटलेली आहे आणि तवा मी गरम होण्यासाठी ठेवलाय. जोपर्यंत तवा छान असा गरम नाही होणार तोपर्यंत आपल्याला घावणे टाकायला जमणार नाही. तवा चांगला बिडाचा तवा आहे, त्यामुळे थोडं लेट तापेल तो. तवा चांगला तापून द्यायचा, त्याच्यानंतरच घावणे सोडायचे. जाळ कंटिन्यू करत राहावं लागेल. पण मग कसं आहे, तवा एकदा तापला ना मग पटापट ते निघतात, मग काही टेन्शन नाही. तर मंडळी हे बघा, पीठ छान तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता पिठाचं. अशा प्रकारे भिजवायचं आहे. वधूची मम्मी तर लगेच आपल्याला झाकण ठेवायचंय. काय झालं? तर हे बघा झालेलं आहे. होऊन द्यावं लागेल. हो बाबा, चटका लागला ना मला. तुम्ही इकडे बघू शकता छान मस्त घावणे निघतायत चुलीवरती. तुम्ही इकडे बघू शकता छान मस्त घावणे निघतायत. मस्त गरम गरम घावणे. तुम्ही पण या खायला. हे बघा इथे ठेवलेत मी असे. तर इकडे बघा गरम गरम घावणे तयार आहेत. या तुम्ही पण मस्त खायला. चला आता पूर्ण बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला. मी आहार काढलाय बाहेर आणि त्याच्यावरती तेल गरम करते. छान तापले आहे, त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे. ती राई छान तडतडली की आपण तडतडलेली आहे ही मी हिरवी मिरची, लाल मिरची, सॉरी हिरवी मिरची झालं. तर बघा आता आपण ही चटणीत फोडणी घालणार आहोत. चटणीला फोडणी घातलेली आहे. मस्त गरमागरम घावणे आणि ही आहे चटणी. आणि याच्यासोबत मी मस्त आता चहा ठेवणार आहे. हे बघा किती छान झालेत, किती पातळ आहेत. इकडे बघा, हे बघा.
दाखव. तर मंडळी इकडे आहेत मस्त चुलीवरचे गरमागरम खावणे आणि आहे चटणी आणि आता बाकीचे सगळे बनवून घेते. विशालला टेस्ट करायला देते कसे झाले सांगते विशाल आपल्याला. तर मंडळी तर चला आता मी घावणे टेस्ट करून तुम्हाला सांगतो. पण याच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवलं की आम्ही जे चुलीवरती घावणे बनवले तर फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केले आणि आता याची टेस्ट कशी लागते चुलीवरची घावण्याची ते तुम्हाला सांगतो मी आता. चला मी टेस्ट करतो. एकदम भारी झाले आहे. कसे छान आहे. खूप छान. आणि जी आपली खोबऱ्याची चटणी आहे ना हा ती पण एकदम भारी झालेली, कारण की तिचा जो तडका आपण दिलाय लाल मिरची सोबत एकदम भारी झाला. खूप छान. ठीक आहे. चला चला या मस्त गरम गरम नाश्ता करा. चहा ठेवते मी तुमच्यासाठी. आणि इकडे बघा मंडळी पाऊस पडतोय बाहेर. पावसाची सुरुवात झालेली आहे. पाऊस मस्त पडतोय आणि आम्ही मस्त गरम गरम घावणे आणि चटणी एन्जॉय करतोय. ठीक आहे चला चहा ठेवते मी. इकडे मस्त गरम गरम चहा ठेवलाय. बाहेर पाऊस आला म्हणजे मी घावणे केले आणि मी नुसती घरातच उठून आले तर पावसाची सुरुवात झाली. आपली चूलही अजून विजलेली नाही आहे. मला चुलीवरती झाकण घालायचं नाही तर चूल आहे ना पूर्ण खराब होऊन जाईल. आणि बघू आता मी आज संध्याकाळी मला जर टाईम भेटला तर चूल घरात घेईल मी आणि घरात सेटअप करेल तसं चुलीचा. जसं असेल तसं तुम्हाला दाखवते मी. पहिले चला चूल झाकते पहिले. चला चूल आत्ता जस्ट विझवली मी म्हणजे तिला, कारण ती विजली नव्हती ना, तिला विजवावं लागलं मला. आणि पाऊस खूप येतोय. हे बघा पूर्ण पाऊस पडतोय. बघा बघा मंडळी पाऊस किती आलाय आणि माझे घावणे बनवून झाले त्याच्यानंतर हा पाऊस चालू झाला. घावणे बनवून झाले, शेवटचा घावणा झाला आणि लगेच पाऊस आला. ॲक्च्युली चहा पण चुलीवर ठेवायचा होता पण मग पाऊस एवढा जोरात यायला लागला का मग चूल आपल्याला बंद करावी लागली का नाही हो. पण बनवून झाले आपले. वातावरणच ना जूनचा महिना पूर्ण संपत आलाय आता आणि पाऊस आत्ता पडलाय. मस्त असा गवती चहा घालून चहा केलेला आहे आणि पाऊस थोडासा कमी झाला आहे आता. हे बघा मंडळी मी पण मस्त आता घावणे एन्जॉय करेल आणि बघू कसे झाले टेस्ट कशी आहे ते बघते. आणि पाऊस चालू झालेला आहे. मी गरम गरम मस्त घावणे खायला या तुम्ही पण. तुम्हाला पण जाम आवडेल आणि तुम्ही पण घरी करा. खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला बिडाचा तवा लागेल. बिडाचा तवा असेल तर मग काय मजा आणि मजाच आहे पावसाळ्यामध्ये. आणि त्यांची चूल असेल तर अजून मजा आहे चुलीवरचे खाण्यासाठी. किंवा तुम्ही गॅसवरती पण बनवू शकता. तर मंडई इकडे आहेत मस्त गरमागरम घावणे आणि हा आहे चहा. आर्विश पण खातोय मला. कसे आहे रे चहा आणि घावणे? छान लागतात ना. बच खा तुला भरवते बच. मंडळी आमचं मस्त नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता कसं वगैरे वाटलं? झालाय आणि पावसाच्या वातावरणात आपलं चुलीवरचे घावणे त्याच्यासोबत चहा एक नंबर. एक नंबर. खूप मजा आली खायला. आणि आता सर्वजण तेच तुम्हाला माहिती की पावसाळा सुरू झाल्यावरती कांदा भजी चहा हे चालूच असतं. हे चालूच असतं. त्याच्यात एक वेगळीच मजा असते सर्वांना. हो. ते सर्वांच्या घरी चालू होणार आहे. हो. आणि हा पाऊस बघून असं खूप आनंद होतोय. हो. पण आता पाऊस मला पण आता निघायचंच आहे. हो विशालची सेकंड शिप आहे आणि मला आता विशालला निघायचं आहे आता. आणि त्याच्यात पाऊस सुरू झालाय. म्हणजे पाऊस थांबायची थांबायची वाट बघतोय मी. बघतात ते. कधी पाऊस थांबेल आणि मी कधी निघाल इकडनं. चला तर मंडई आणि एक म्हणजे काय की आपले घावणे बनवून झाले आणि पाऊस सुरू झाला असं झालं. तर मंडई ते एक माझ्यासाठी खूप छान मुवमेंट झाला. जसं मी शेवटचा घावणा बनवला आतमध्ये आली प्लेट सजत होती तोपर्यंत सर जोरात आला पाऊस असं झालं. तर ठीक आहे मंडळी चला व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.